माझा मित्र विदेशात जॉब करत होता. घरी त्याची बायको आणि आई दोघीच राहत होत्या. एके दिवशी आकाशची बायकोने मला घरी बोलवलं आणि म्हणाली, अजय, खूप दिवस झाले. मला तुझ्या मित्राकडून पाहिजे जे ते सुख मिळालंच नाही. तू एक काम करशील का? तू जाऊन पॉकेट घेऊन ये. मी तुला आज एक मोका देते. माझी पण वर्षभराची खाच. माझे नाव अजय. संध्याकाळची वेळ होती. मी बाजारातून मोटरसायकलवर सामान घेऊन घरी पोहोचलो होतो. त्याच वेळेस शेजारी राहणाऱ्या मित्राच्या बायकोचा आवाज मला आला. तिचं नाव अंजली होते. मग त्या म्हणाल्या, अरे अजय, ऐका ना, तुमच्या मित्राचा फोन आला आहे. ते तुमच्याशी बोलू इच्छितात. मी गाडी लावून तसाच अंजली वहिनी जवळ गेलो आणि फोन त्यांच्या हातातून घेऊन मी हॅलो म्हणालो. अंजली वहिनी दिसायला खूपच सुंदर होत्या. तिला पाहताच मी तिच्यावर फिदा झालो होतो. कारण एवढी सुंदर बायको आमच्या गावामध्ये कोणाचीच नव्हती. ती शरीराने एकदम फिटनेस होती. ती नक्कीच योगा व्यायाम करत असणार. खरंच आकाश खूप नशीबवान होता. त्याला इतकी सुंदर बायको मिळाली. पण ती जितकी दिसायला सुंदर होती, पण आतून वागणुकीने ती कशी होती ते मला माहीत नव्हतं. माझं पण लग्नाचं वय झालं होतं, पण माझ्या नशिबात आकाशसारखी बायको येईल असा विचार सुद्धा केला नव्हता. पण एक दिवस माझं पण नशीब असं चमकलं. तशी बायको तर नाही, पण तीच मला. माझ्या मित्राचे नाव आकाश होते. तो विदेशात बँकमध्ये जॉब करत होता. तो काही वर्षातच खूप श्रीमंत झाला. याचा कारण म्हणजे तो बँकेत असल्यामुळे त्याला सर्व ऑनलाईन गोष्टीची माहिती झाली. म्हणून तो शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, डिजिटल मार्केटिंग, गोल्ड अशा भरपूर ऑनलाईन अर्निंग करत होता. SIP मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचा. तो पहिल्यांपासून खूप हुशार होता. तो परराज्यातील होता, पण त्याचा जन्म आमच्याच गावात झाला असल्यामुळे तो इथला स्थानिक होता. त्याचे आई वडील कामाच्या शोधात आमच्या गावी आले आणि याच ठिकाणी ते स्थानिक झाले. आकाश आणि मी एकाच वर्गात लहानपणापासून ते 12वी पर्यंत शिकलो होतो. पण सध्या तो विदेशात होता. मला त्याचा कॉल आला. तेव्हा आकाश मला म्हणाला, अरे यार अजय, आईला उद्या संध्याकाळी दवाखान्यात घेऊन जायचे आहे. त्यांना श्वास घ्यायला जास्त त्रास होत आहे. मग मी आकाशाला म्हणालो, अरे फक्त एवढेच काम होते का? आपल्या गावात कोणत्या डॉक्टराकडे जायचे आहे? तेव्हा आकाश मला म्हणाला, अरे आपल्या गावात नाही, आईला पुण्यात घेऊन जायचे आहे. त्याची एन्जिओग्राफी करायची आहे. मी तुझे, अंजलीची आणि आईची उद्याची गाडीची तिकीट बुक केली आहे. तू उद्या त्यांच्यासोबत जाण्यासाठी मोकळा आहेस ना? तेव्हा मी आकाशाला म्हणालो, अरे यार, एकदा विचारून तरी घ्यायचास. कमीत कमी एखादे छोटे मोठे काम तरी घरातून निघाले असते. पण मी तुझ्यासाठी वेळ काढेनच. मैत्रीसाठी एवढे तर करावेच लागेल. आकाश म्हणाला, तुला मी काही पैसे फोन पे करतो. अजून तुला काही गोष्टीची गरज पडली तर मला कळव. आईला काही पैसे लागणार नाही, कारण तिचा फॅमिली इन्शुरन्स काढलेला आहे. मी ओके म्हणालो. वहिनी, उद्या संध्याकाळी किती वाजता आहे आपली गाडी? त्यावर अंजली वहिनी मला म्हणाल्या, संध्याकाळी 6 वाजता आहे. मी आज आणि उद्या दुपारपर्यंत घरातली जेवढी पण कामे राहिली होती ती सर्व व्यवस्थितपणे पूर्ण केली आणि बरोबर 6 वाजता संध्याकाळी मी अंजली वहिनीच्या घराजवळ येऊन थांबलो. मी येण्या अगोदरच त्यांना 2 वेळेस गाडीवाल्याचा फोनही आला होता, कारण आम्ही स्लीपर ट्रॅव्हल्समध्ये जाणार होतो. मग वहिनी त्यांच्या व त्यांच्या सासूबाईच्या बॅग घेऊन बाहेर आल्या आणि गाडीची तिकीट माझ्या हातात दिली. आकाशने डबलवाल्या 2 सीट बुक केल्या होत्या. एका सीटमध्ये अंजली वहिनी आणि त्यांची सासूबाई झोपणार होती आणि एका सीटवर मी आणि आमच्या जवळ असलेल्या बॅग्स होते त्याने ठरवले होते. मग आम्ही घरातून निघालो. पण गाडी ड्रायव्हर आमची वाट पाहतच तिथून निघून तिथे थांबले होते, कारण सर्व पॅसेंजरने गाडी भरली होती. आमची सीट रिकामी होती. मग आम्ही ठरवल्याप्रमाणे सीटवर जाऊन बसलो.
मलाही कंटाळा वाटत होता, म्हणून मी मोबाईल काढून त्यात हॉलिवूड मूवी पाहू लागलो. पण माझं लक्ष वहिनीकडे आणि आकाशच्या आईकडे होते. त्यांच्या गळ्यात खूप सोन्याचे दागिने होते, म्हणून चोरीची भीती वाटत होती. गाडी साधारण 50 ते 60 किलोमीटर गेल्यानंतर अचानक अंजली वहिनीचा आवाज आला आणि त्या मला म्हणाल्या, अजय भाऊ, थोडे इकडे याल का? मी लगेच वहिनींचा आवाज ऐकल्यानंतर त्यांच्या सीट जवळ गेलो आणि त्यांना म्हणालो, काय झाले वहिनी, काही समस्या आहे का? तेव्हा त्या मला म्हणू लागल्या, बघा ना भाऊ, जिथून ही थंड हवा येत आहे ना, त्यातून खूप पाणी आमच्यावर पडत आहे. मी जेव्हा आत डोकावून पाहिले तेव्हा वहिनींच्या अंगावरची शॉल अर्धी ओली झाली होती. मी तसाच गाडीमध्ये असलेल्या ड्रायव्हरला सांगण्यासाठी गेलो. जेव्हा त्याने त्या शीटजवळ येऊन पाहिले तेव्हा खरंच खूपच पाणी टपकायला लागले होते. मग त्याने एसीच्या फ्लोअरच्या ठिकाणी चिकटपट्ट्या चिपकून त्याला पूर्णपणे बंद केले आणि एक नवीन चादर अंजली वहिनींना ओढण्यासाठी दिली. बाहेर खूप जोराचा पाऊस सुरू झाला होता, त्यामुळे ठिकठिकाणहून गाडीत पाणी टपकू लागले होते. आता वहिनींच्या शीटवर पाणी येणे बंद झाले आणि वहिनी परत त्यांच्या जागेवर झोपल्या आणि मीही माझ्या जागेवर येऊन मोबाईल पाहू लागलो. जशी जशी गाडी पुण्याकडे जात होती तसा तसा पाण्याचा वेगही वाढत होता. मग 15-20 मिनिटांनंतर परत त्या ठिकाणाहून पाणी जास्त टपकू लागले. वहिनींना त्या ठिकाणी झोपण्याची फारच जीवावर आली होती, कारण चादर सोबत आता हळूहळू त्यांची बेडशीटही ओली होत होती. तेव्हा परत अंजली वहिनींनी मला आवाज दिला आणि त्या मला म्हणाल्या, अजय भाऊ, ही शीट बदलून घ्या, नाहीतर पुण्यापर्यंत जाता जाता मी पूर्ण भिजून जाईल. मी परत त्या ड्रायव्हरला आवाज दिला आणि अंजली वहिनीची ओली झालेली बेडशीट आणि चादर त्याला दाखवली. मग वहिनी त्याला म्हणाल्या, भाऊसाहेब, आम्हाला दुसरी सीट द्या, ही सीट पूर्णपणे खराब आहे. तेव्हा तो ड्रायव्हर आम्हाला म्हणाला, मॅडम, संपूर्ण गाडी भरलेली आहे, कोणतीही सीट रिकामी नाहीये, मी तुम्हाला लोकांना कुठे ऍडजस्ट करू? तेव्हा अंजली वहिनी त्याला म्हणाली, तर भाऊसाहेब, कमीत कमी गाडीची लिकेज तरी तपासायची होते. पावसात ही गाडी किती लीक होत आहे. आम्ही पूर्णपणे भिजून गेलो आहोत. तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे, नाहीतर आमच्या तिकिटाचे पैसे परत करा. 1 तासानंतर अंजली वहिनी आणि त्यांची सासू त्या शीटवर बसून राहिल्या आणि पाणीही वरतून आला वेगाने टपकू लागले होते. काही वेळानंतर मला आकाशाच्या आईवर खूप दया येत होती, कारण त्या अगोदरच आजारी होत्या आणि रात्रभर त्या जागी राहून त्यांची तब्येत अजून खराब झाली असती आणि तो ड्रायव्हरही आमची काहीच मदत करू शकत नव्हता. मग मी माझ्या शीटवर असलेला सामान अंजली वहिनीच्या शिफ्टवर शिफ्ट करून त्या दोघांनाही माझ्या शीटवर झोपायला सांगितले. मग मी त्यांच्या शीटवर जाऊन बसलो. काही वेळानंतर आकाशाच्या आईने मला त्यांच्या शीटवर झोपायला सांगितले. मग मी त्यांना म्हणालो, आई, तुम्ही आरामात झोपा, मी इथेच बसून रात्र काढेन. तेव्हा आकाशाची आई म्हणाली, नाही बाळा, तुझी तब्येत बिघडेल जर तू असाच पूर्ण रात्र जागा राहिलास तर. आपण तिघेच ह्या शीटवर ऍडजस्ट होऊ. मी म्हणालो, पण आई, ही सीट फक्त 2 लोकांसाठी आहे, मी तर तुमच्याजवळ झोपलो तर खूप दाटी होईल. मग तेव्हा आकाशाची आई म्हणाली, आपल्याला फक्त 1 रात्र ऍडजस्ट करायची आहे, दिवसा आपण दवाखान्यात झोपूच. तेव्हा मी आकाशच्या आईच्या शब्दांना मान ठेवून त्यांच्या शीटवर झोपण्यासाठी हो म्हणालो. आकाशची आई ही खिडकीच्या दिशेने झोपली होती आणि आमच्या दोघांच्या मध्ये अंजली वहिनी होती. सुरुवातीला आम्हाला खूपच दाटी होत होती, पण कुणीही एकमेकांना सांगतही नव्हते, कारण सिच्युएशनच तशी होती. आता रात्रीचे 1 वाजले होते. सर्वांना झोप लागली होती, पण अंजली वहिनीचा स्पर्श माझ्या शरीराला होताच. माझे डोळे अधूनमधून उघडतच होते. जेव्हा जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा अंजली वहिनीच्या पाठीकडचा भाग माझ्याकडे होता. आम्ही सर्वजण एकाच खुर्चीवर झोपलो होतो
अंजली वहिनीचा पाठ माझ्या अगदी डोळ्यासमोर होती. म्हणजे ती इतक्या जवळ होती की माझ्या नाकातून निघणारे श्वास सरळ वहिनीच्या पाठीला स्पर्श करत होते. मी एकटक नजरेने वहिनीच्या पाठीच्या सुंदरतेकडे लक्ष देत होतो. मग अचानक वहिनीच्या पाठमोऱ्या भाग हळूहळू माझ्या दिशेने सरकू लागला. गाडी देशी सुरू असल्या कारणाने आम्हा तिघांनाही थंडी वाजू लागली होती. आता वहिनींनी लांब पाय केले. पायाने त्या चादर ओढू लागल्या, पण ती चादर माझ्या पायाखाली होती. वहिनीचे पाय ज्या वेळेस माझ्या पायाला स्पर्श होऊ लागले तेव्हा माझ्या अंतर्मनात गुदगुदल्या आणि एक वेगळीच फिलिंग वहिनीबद्दल निर्माण होऊ लागली. मग थोड्या वेळाने त्यांनी ती चादर पायाने ओढून अंगावर टाकली. अजूनही वहिनीचा तो भाग माझ्या शरीराला चिटकून होता, म्हणून मला झोपही लागत नव्हते. 2 तासानंतर म्हणजे सकाळचे 3 वाजता माझे डोळे हळू होऊ लागले. त्यावेळेस गाडी संपूर्ण अंधार होता आणि अचानक माझा हात वहिनीच्या चादरीमधून त्यांच्या वरच्या ठिकाणी पडला. त्या गोष्टीची मला अजिबात कल्पना नव्हती, कारण मी गाढ झोपेत होतो. वहिनींच्या अंगावर माझा हात आल्यावरही त्या काहीही हालचाल करत नव्हत्या. माझ्या मते त्यांनाही माझ्या हाताचा स्पर्श हवासा वाटत असावा. मग आम्ही दोघेही जोपर्यंत ड्रायव्हर शिवाजीनगर स्टॉपची घोषणा करत नाही तोपर्यंत आम्ही त्याच अवस्थेत झोपलेलो होतो. जेव्हा सकाळी 6 वाजता त्यांनी आवाज दिला, चला शिवाजीनगरला कोणी उतरणार आहे का, त्याच वेळेस वहिनींनी माझा हात बाजूला करून मला उठवले आणि म्हणाल्या, अजय भाऊ उठा, पुणे आले आहे. मी भांबराहून आपल्या जागेवरून उठून सर्व सामान काढण्यासाठी वहिनींच्या पहिल्या शीटजवळ आलो. तोपर्यंत आकाशयाई व वहिनीही आपल्या साड्या व्यवस्थित करून तयार झाल्या आणि आम्ही सर्वजण शिवाजीनगरला स्टॉपवर उतरलो. पुण्यात आम्हाला रुबी हॉस्पिटलला जायचे होते, पण एवढ्या सकाळी कोणत्याही हॉस्पिटलची OPD सुरूच असणार नव्हती. म्हणून आम्ही जवळच्या लॉजवर 2 रूम बुक केली आणि बरोबर 10 वाजता तयार होऊन दवाखान्यात जाण्यासाठी निघालो. गावाकडील डॉक्टरांनी आम्हाला या ठिकाणी रेफर केले असल्यामुळे आमचा नंबर अर्ध्या तासातच लागला आणि डॉक्टरांनी आकाशशाहीला ॲडमिट केली आणि इन्शुरन्सचे सर्व डॉक्युमेंट घेतले. सर्व टेस्ट केल्यानंतर त्यांनी त्यांची BP जास्त असल्यामुळे आज त्यांची एन्जिओग्राफी होणार नव्हती. मग संध्याकाळपर्यंत आम्ही त्याच ठिकाणी राहून आकाशशाहीची काळजी घेतली. पेशंटजवळही कुणालाही थांबायची परवानगी नव्हती, म्हणून रात्रीचे जेवण करून आम्ही लॉजवर झोपण्यासाठी आलो. मग मी वहिनींना म्हणालो, वहिनी आम्ही 2 रूम सकाळपासूनच बुक केल्या आहेत, त्यामुळे रूमची रेंट जास्त होईल. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आम्हाला 2 रूमचे रेंट द्यावे लागेल. आपण एक रूम चेकआउट करून एका रूममध्येच का नाही झोपत, त्याने खर्चही कमी होईल आणि डिपॉझिट आणि रेंटचे पैसेही वाचतील. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, अजय तुम्हाला जशी योग्य वाटेल तसे करा. मी एक रूम चेकआउट करून एकाच रूमची चावी घेऊन वर आलो. अंजली वहिनींना पाहिल्यानंतर त्यांना गाडीमध्ये काही झाल्यासारखे वाटत नव्हते. सकाळपासून आम्ही दवाखान्यात अगदी कंटाळलो होतो. अंगही कामाने ओलिंचित झाले होते. अंजली वहिनी मला म्हणाल्या, अजय तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा ना, मी तोपर्यंत अंघोळ करते. मी वहिनींना म्हणालो आणि जोपर्यंत त्या तयार होत नाही तोपर्यंत मी बाहेर आलो. 10 मिनिटात रूममधून माझा मोबाईल खूप जोरात वाजू लागला. कुणाचा तरी फोन आला असावा, म्हणून तो फोन घेण्यासाठी मी दार हळूच उघडला आणि समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो. वहिनी माझ्या मोबाईलला हातात घेऊन कट करत होत्या, पण त्या चक्क आपल्या आतल्या कव्हरवरच रूममध्ये उभ्या होत्या. त्याने घातलेल्या त्या लाल कव्हरवर माझे लक्ष त्यांच्याकडेच वेधले आणि मी त्याच ठिकाणी उभा राहून त्यांच्याकडे पाहण्यात गुंग झालो. त्या कपड्यामध्ये अंजली वहिनी इतक्या सुंदर दिसत होत्या की त्यांचे वर्णन कोणत्या शब्दात करावे हेच मला कळत नव्हते. काय ती त्यांची फिटनेस, असे वाटत होते की आताच त्यांना आपल्या मिठी सामावून भरभरून प्रेम करावे.
आणि जेव्हा अंजली वहिनी साडी घालू लागल्या तेव्हा अचानक त्यांचे लक्ष माझ्याकडे गेले. मी अजूनही भानावर नव्हतो. मी त्यांच्याकडे त्या दाराच्या उघड्या असलेल्या भागाजवळ उभा राहून त्यांना न्याहळत होतो. अंजली वहिनी पूर्णपणे तयार होऊन सरळ माझ्या समोरच येऊन उभ्या राहिल्या. तरीही मला या गोष्टीची कल्पनाच नव्हती की वहिनी माझ्या समोर उभ्या आहेत. मग जेव्हा त्या मला म्हणाल्या, अजय, इथे उभे राहून तुम्ही काय बघत होता? मी अजूनही अंजली वहिनींच्या डोळ्याकडेच पाहत होतो. आणि जेव्हा वहिनींनी माझ्या हातावर चिमटी घेतली तेव्हा मी लगेच भानावर आलो आणि वहिनींना म्हणालो, वहिनी, तुम्ही तयार झालात? मग वहिनी मला सांगू लागल्या, मग इतका वेळ उभे राहून तुम्ही काय बघत होत्या? अजय, मला खूप वाईट वाटले. तुम्ही असे काही कराल याची मला अजिबात कल्पना नव्हती. मग माझ्या लक्षात आले की वहिनींनी मला बाहेर थांबायला सांगितले होते आणि मी वहिनींना त्या अवस्थेत पाहिले. मलाही फार वाईट वाटत होते. पण अशी कपडे घालताना बाईची सुंदरता मी प्रथमच माझ्या आयुष्यात पाहिली होती. म्हणून मी वहिनीची माफी मागून म्हणालो, वहिनी, माझ्याकडून चूक झाली. जेव्हा मी बाहेर उभा होतो तेव्हा मला माझ्या मोबाईलचा आवाज खूप जोरजोरात ऐकू येत होता आणि तो घेण्यासाठीच मी आत येत होतो. तोपर्यंत माझी नजर तुमच्यावर पडली आणि मी तुमच्या सुंदरतेत आणि सौंदर्यात इतका हरवून गेलो की माझ्यासमोर काय होत आहे हे मला काहीच कळले नाही. पण वहिनी, एक गोष्ट बोलू, तुम्ही जितक्या बाहेरून सुंदर आहात तितक्याच आतूनही सुंदर आहात. तुम्ही तुमचे शरीर खूप मेंटेन ठेवले आहे. म्हणूनच माझा मित्र आकाश तुम्हाला दिवसातून 5-6 वेळा व्हिडिओ कॉल करतो. तेव्हा अंजली वहिनी मला म्हणाल्या, अजय, फक्त व्हिडिओ कॉल केल्याने मनाला आणि हृदयाला शांती मिळत नाही. त्यासाठी प्रत्येक पत्नीसमोर तिचा नवरा असणे गरजेचे आहे. माझे पती 2 वर्षातून एकदा घरी येतात. आमच्या लग्नाला आता फक्त 5 वर्ष झाले आहेत. या 5 वर्षात ते फक्त 2 वेळा 2 महिन्यासाठी आले आहेत. ठीक आहे, तुम्ही त्यांचे चांगले मित्र आहात म्हणून आम्हाला मदत करत आहात. जर या गावात त्यांची कोणाशीच ओळख नसती तर आम्ही इतक्या दूर कोणाच्या भरशावर आलो असतो. पैसे कमावणे हे सर्व काही नसते अजय भाऊ. एक स्त्री असल्यामुळे माझ्याही खूप इच्छा आणि अपेक्षा आहेत. माझ्याही मनात येते की माझ्या पतीने मला त्या अवस्थेत बघावे ज्या अवस्थेत तुम्ही आता मला पाहिले आहे आणि ते प्रत्येक वेळी माझ्या जवळ असावेत, माझ्यावर प्रेम करावे, मला फिरायला घेऊन जावे. पण हे फक्त एक स्वप्न वाटते जे कधी पूर्ण होणार नाही. जेव्हा घडी तुम्ही माझ्या शेजारी झोपला होता तेव्हा मला त्यांची खूप आठवण येत होती. मला काही वेळासाठी असे वाटू लागले होते की माझ्या शेजारी माझे पती झोपले आहेत, पण तेही एक स्वप्नच होते. मग जेव्हा आम्ही हॉस्पिटलमधून आलो आणि तुम्ही 2 रूमच्या ऐवजी एकच रूम ठेवण्याची गोष्ट केली तेव्हा माझ्या मनातील इच्छा काही वेळासाठी जागृत झाल्या, जेणेकरून जी खुशी तुम्ही गाडीत मला देऊ शकला नाहीत ती खुशी मी तुमच्याकडून या रूममध्ये मिळवू शकेन. अजय, या रूममध्ये आपण दोघेच आहोत. आज तुम्ही मला इतका आनंदित करा की मला कधीही माझ्या पतीची आठवण येऊ नये. प्रत्येक वेळी मला तुमचा चेहरा दिसायला हवा. वहिनीच्या तोंडातून हे ऐकून मी आतून खूप खुश झालो होतो. मला हे सर्व स्वप्नासारखे वाटत होते. मला वाटले की वहिनी माझ्याशी मजा करत असतील किंवा माझी भावना बघत असतील. म्हणून मी अंजली वहिनींना म्हणालो, पण वहिनी, मी कधीही तुमच्याकडून त्या गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही. हा फक्त एक योगायोग होता की जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा तुम्ही मला दिसल्या. म्हणजे तुमचे सौंदर्य फक्त माझ्या डोळ्यांना शांती देत होते. पण माझ्या मनात आणि डोक्यात तुमच्याबद्दल असा कोणताही विचार येत नव्हता. वहिनी माझ्या समोर साडी घालूनच उभ्या होत्या आणि खरंच अंघोळ करून त्या खूपच सुंदर दिसत होत्या. मग वहिनी माझ्या जवळ येऊन मला म्हणाल्या, अजय, तुमच्या समोर एक संधी चालून आली आहे, तिला नाकारू नका. अशी संधी आयुष्यात वारंवार मिळत नाही.
मी स्वतः तुमच्याकडून तो आनंद मिळवू इच्छिते, जे माझी पती मला इतक्या वर्षापासून देऊ शकली नाहीत. मग मी वहिनींना म्हणालो, पण वहिनी, तुम्ही माझ्या मित्राची बायको आहात. मी त्यांच्यासोबत विश्वासघात करू शकत नाही. तुम्ही माझ्याबद्दल काही विचार केला तरी चालेल. तेव्हा वहिनीने लागलीच माझे दोन्ही हात त्यांच्या हातात पकडून स्वतःच्या गालाला लावले आणि त्याच वेळेस वहिनीने आपले डोळे घट्ट मिटले आणि त्या मला म्हणाल्या, अजय, तुमच्या हाताचा स्पर्श झाल्याने अंगावर रोमांच उभे राहत आहेत. खरंच खूप जादू आहे तुमच्या हातामध्ये. हळूहळू अंजली वहिनी माझा एक हात त्यांच्या चेहऱ्यावरून खालपर्यंत फिरू लागल्या आणि दुसऱ्या हाताने त्यांनी माझ्या अशा ठिकाणी स्पर्श केला ज्यामुळे माझे स्वतःवर कंट्रोल राहिले नाही. वहिनीने लगेच दारावरची कडी लावली आणि माझा हात पकडून त्यांनी मला बेडवर बसवले. मग त्याही माझ्या शेजारी बसल्या. आम्ही दोघेही एकमेकांकडे एकटक नजरेने पाहतच होतो. मला आता काय करू काय नको असं झालं. वहिनीने मला मिठी मारली आणि पापी द्यायला लागली. अर्धा पाऊण तास आम्ही हेच करत होतो. वहिनी उठल्या आणि बोलल्या, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. मी म्हणालो, आता काय? मग वहिनी पूर्ण मोकळ्या झाल्या. मी त्यांचे भरदार व्यक्तिमत्व पाहून भारावून गेलो. मी म्हणालो, वहिनी, तुम्ही काय दिसताय? माझी भावना आता दाटून आली होती. वहिनी म्हणाल्या, आता वेळ नको घालू. एवढं बोलून वहिनीने मला उठवलं आणि हात पकडून किचनमध्ये घेऊन गेल्या. किचनमध्ये आधीच सतरंजी तयार होती. मी तिला सतरंजीवर काढलं आणि त्याचे व्यक्तिमत्व बघू लागलो. वहिनी बोलल्या, अरे दे ना आता सुंदर वेळचा अनुभव, का तरवतोस? मग मी माझी भावना त्यांच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळचा अनुभव देऊ लागलो. काही मिनिटातच वहिनीने जीवनातून रंग सोडला आणि वहिनी बोलल्या, अजय, थांबू नको, सुंदर वेळचा अनुभव देत राहा. मित्रांनो, वहिनींना खूप दिवसानंतर हा सुंदर वेळचा अनुभव मिळत होता. मग मी सुंदर वेळचा अनुभव देत राहिलो आणि वहिनी मला साथ देत राहिल्या. जवळपास अर्धा तास झाले तेव्हा मी म्हणालो, वहिनी, माझं होणार आहे. वहिनी म्हणाल्या, तू थांबू नको, जीवनातच रंगाच्या पिचकाऱ्या सोड. मी गोळी घेतली आहे. पण वहिनींना सुंदर वेळचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला मलाच कळालं नाही. तरीही मी सुंदर वेळचा अनुभव देतच होतो. तिला फार दिवसानंतर या गोष्टी मिळाल्यामुळे तिची ही अवस्था झाली होती. पण काही वेळाने तिला खूप आनंद येऊ लागला आणि ती फार चांगल्या प्रकारे माझी साथ देऊ लागली. आम्ही त्यावेळेस पूर्ण रमून गेलो होतो आणि एकमेकांना आनंद देत होतो. तिचा उत्साह अजून वाढला होता आणि आता तीच मला वेगळ्या प्रकारे आनंद देत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. ती आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली. मी इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हालचाल वाढवत होती. काही वेळातच मला स्वर्गात पोचल्यासारखं वाटू लागलं. ते क्षण जवळ येत माझा पान फुटला आणि मी तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडू लागलो. मला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं. डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं. मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं. वहिनींच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता. ती शांत होऊन स्मित करत होती. तिने माझ्या केसावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, अजय, एक वेळा मला तोंडाने सुंदर वेळचा अनुभव घेऊ दे. मग मी शेवटी वहिनींनीच तीही इच्छा पूर्ण करू लागलो. मी हाताने तिचे खाली आलेले केस कानात अडकवत म्हणत होतो. माझ्याही अंगात काटे येत होते. माझे शरीर घामाघोळ झाला होता. जवळपास 8-10 मिनिटांनंतर वहिनी शांत झाल्या आणि मला खरं म्हणाल्या, खरंच अजय, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. मी आनंदाने खुश होत म्हणालो, तुझ्यासारखी सुंदर वहिनी असल्यावर मला यातला कसलीच फिकीर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. खरंच तुझ्यासारखी वहिनी असणं म्हणजे खूप भाग्य लागतं.
खरंच वहिनी, मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी बहिणी मिळाली आणि आकासारखा मित्र मिळाला. एकाच दिवसात त्यांनी माझी सवय झाली होती. त्याचे तर असे म्हणणे होते की अजय, तुम्ही दिवसभर माझ्यासोबतच राहा, माझ्यापासून दूर जाऊ नका, कारण तुमच्या शरीरातील जो कडकपणा आणि कणकरपणा आहे तो माझ्या पतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे मी तुमच्यापासून दूर राहू शकत नाही. आजची रात्र आम्हा दोघांची खूपच आनंदाची रात्र म्हणून गेली होती. दुसऱ्या दिवशी आकाशची आईची एन्जिओग्राफी होणार होती. एन्जिओग्राफी झाल्यानंतर डॉक्टरने आम्हाला सांगितले की त्यांना कोणत्याही ब्लॉकेजची समस्या नाही. हे तुम्ही घ्या गोळ्या महिन्याभर सुरू ठेवा, त्यांना कोणताही त्रास होणार नाही. त्यानंतर दुपारच्या वेळेसच त्यांचा डिस्चार्ज करण्यात आला. मग आम्ही सर्व सामान घेऊन परत आमच्या गावी येण्यासाठी गाडी बुक केली. यावेळेस आकाशाईची सिंगल सीट आणि वहिनी आणि माझी डबलची सीट मी बुक केली. आम्ही दोघे एका सीटवर असूनही आकाशच्या आईला काही प्रॉब्लेम नव्हता, कारण त्यांचा माझ्यावर खूपच विश्वास होता आणि वहिनींनीही माझ्यासोबत राहावे अशी त्यांची इच्छा होती. मग जोपर्यंत गाव येत नाही तोपर्यंत मी आणि अंजली बहिणी एकाच सीटावर भरभरून प्रेम करू लागलो. सकाळी 8 वाजता आम्ही आमच्या गावी परतलो. त्यानंतर माझे पाय फिरणे कमी झाले आणि आकाशची आईच्या तब्येतीची विचारपूस करणे जास्त झाले. आकाशची आई ज्या वेळेस बाहेर काही कामासाठी जायची त्या वेळेस मी संधी साधून बहिणीसोबत घरातच भरभरून प्रेम करायचो. माझीही चित्त बहिणीशिवाय लागत नव्हते. आम्ही काही सामान घेण्यासाठी सोबतच गाडीवरून जाऊ लागलो होतो. आमच्या दोघांच्या प्रेमाची भनक आकाशच्या आईला अजिबात नव्हती. पण एके दिवशी जे घडलं त्याचा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. संध्याकाळची वेळ होती. आकाशची आई गाढ झोपली होती म्हणून आम्ही पूर्ण तयारी केली. पण त्या दिवशी नेमकं घडलं असं की आकाश विदेशातून घरी येणार होता. हे आम्हाला कोणालाच माहीत नव्हते, कारण तो खूप दिवसातून येत असल्यामुळे तो अंजली वहिनीला सरप्राईज देणार होता, म्हणून त्यांनी पण येणार आहे म्हणून कोणाला सांगितलं नव्हतं. रात्रीचे 10 वाजले. अचानक दाराची बेल वाजली. वहिनी दार खोलून बघतात आमची पायाखालची जमीनच सरकली. मित्रांनो, पुढे काय घडले हे मी तुम्हाला भाग 2 मध्ये सांगणार आहे. त्यासाठी भाग 2 नक्की बघा, कारण पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये वहिनी भाग 2 असे लिहा. मित्रांनो, जास्त कमेंट आले तर लगेच तुमच्यासाठी भाग 2 आणू. धन्यवाद.